Development Pharmaceuticals in association with Higher Secondary Principals Forum. नमस्कार. आज मी जो धडा घेणार आहे त्या धड्याचं नाव आहे काझीरंगा अभयारण्य. व्यंकटेश माडगुळकर यांचा हा पाठ आहे. आपली जी अनुक्रमणिका आहे गद्यपाठाची त्याच्यामधील 5व्या क्रमांकावर असलेला हा पाठ आहे. व्यंकटेश माडगुळकर हे जे लेखक आहेत त्या लेखकाविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. हा जो धडा आहे काझीरंगा अभयारण्य हा धडा मूळ ज्या पुस्तकामधून घेतलेला आहे त्या पुस्तकाचं नाव आहे जंगलातील दिवस. व्यंकटेश माडगुळकर यांच्या अनुभव कथनातून हे पुस्तक साकार झालेले आहे. त्यांनी जी जंगलामध्ये भ्रमंती केली त्या भ्रमंतीचा परिपाक म्हणजेच हे पुस्तक आहे आणि या पुस्तकामधूनच हा पाठ घेतलेला आहे. आता ह्या पाठाचे वेगळेपण काय आहे तर जंगलातील दिवस या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की व्यंकटेश माडगुळकरांना जंगलामध्ये भ्रमंती करण्याची खूप आवड होती. निसर्ग हा त्यांना स्वतःचा गुरु असायचा असं आहे असं ते मानायचे आणि अशा पद्धतीनं व्यंकटेश माडगुळकरांनी आपल्या सगळ्या जंगल भ्रमंतीचे अनुभव कथन जे आहे ते अनुभव कथन या जंगलातील दिवसमधून दिलेले आहे. त्याच्यामध्ये जो काझीरंगा अभयारण्य हा जो भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे वेगळेपण सहजपणाने अनुभवता येते. तर मग या धड्याचं वेगळेपण काय आहे तर काझीरंगा अभयारण्य हे गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे. आपल्या देशातील 7 बहिणी असं ज्यांना आपण म्हणतो त्यातील एक प्रदेश म्हणजे आसाम आणि या आसामच्या प्रदेशामधील काझीरंगा अभयारण्य हे गेंड्यांसाठी आणि एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेलं जंगल आहे. आणि या जंगलाचं वर्णन जे आहे प्रत्यक्षातलं वर्णन प्रस्तुत पाठामधून लेखक व्यंकटेश माडगुळकर यांनी चित्रित केलेलं आहे. व्यंकटेश माडगुळकर यांना नवकथेचे शिल्पकार असं संबोधलं जातं. व्यंकटेश माडगुळकरांनी आजपर्यंत दुःख, दारिद्र्य, वेदना, यातना अशा अनेक गोष्टींचं जे ग्रामीण भागातील दुःख आहे त्या सगळ्यांचं चित्रण आपल्या एकंदरीत साहित्यामधून केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांची ओळख ही आपल्याला अशी दिसते परंतु त्यांच्या स्वभावाचा एक पैलू म्हणजे निसर्ग भ्रमंती आणि या पाठामधून तेच वर्णन त्यांनी केलेलं आहे. हा पाठ आपल्याला वेगळा का दिसतो कारण या पाठामध्ये त्यांनी अशा एका पशुचं वर्णन केलेलं आहे, गेंड्याचं वर्णन केलेलं आहे की ज्या गेंड्याकडे सहजासहजी कोणी आकर्षित होत नाही आणि अशा ह्या गेंड्याचं वर्णन या पाठामधून त्यांनी केलेलं आहे. तर या पाठामधून त्यांना एक संदेशही द्यायचा आहे की मानवी जीवनामध्ये आपण निसर्ग भ्रमंती हा सुद्धा आपला महत्त्वाचा घटक आहे. मग त्याच्यानंतर इतर व्यंकटेश माडगुळकरांची इतरही ओळख आपल्याला दिसते की कोणकोणत्या पद्धतीनं त्याने लेखन केलेले आहे, त्यांना कसे पुरस्कार मिळालेले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना बहाल करण्यात आलेले होते. म्हणजे एकंदरीत त्यांची जी कारकीर्द आहे ती अशी विविध पैलूंनी नटलेली आहे. म्हणजे एखाद्या लेखकाचा परिचय आपण त्याचा धडा अभ्यासताना करून घेणं हे एखाद्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं कारण आपल्याला काही पूरक माहिती जी आहे ती पूरक माहिती त्यानिमित्तानं मिळते. तसंच व्यंकटेश माडगुळकर म्हणजे ह्यांची ही आवडच आहे, जंगलामध्ये भ्रमंती करण्याची ही आवडच आहे. आणि याच्याशी निगडीत म्हणजे जेव्हा आपण आपल्या प्रदेशामध्ये राहतो, गोव्यासारख्या प्रदेशामध्ये राहतो आणि आपल्याला तर सगळ्यांना माहितीच आहे की आपला हा प्रदेश आहे जरी लहानसा असला तरीसुद्धा निसर्गाने किती समृद्ध आहे. म्हणजे जसं काझीरंगा अभयारण्याचं वर्णन या पाठामध्ये लेखकाने केलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्या गोव्यामध्ये सुद्धा असे अनेक अभयारण्य आहे. त्याच्यामध्ये सहा जे अभयारण्य आपले आहेत गोव्यातील, म्हादई अभयारण्य आहे सत्तरी तालुक्यामधील, नेत्रावळी अभयारण्य सांगेमध्ये, खोतीगाव अभयारण्य काणकोण, भगवान महावीर अभयारण्य धारबांधोडा, बोंडला अभयारण्य, डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य, चोडण टिसवाडी आणि मोले राष्ट्रीय उद्यान. आता इथं अभयारण्य म्हणजे ज्या वेळेला लेखकाने हा धडा लिहिला होता तेव्हा काझीरंगा हे अभयारण्य होतं, आता हे राष्ट्रीय उद्यान झालेलं आहे. म्हणजे याच्यामधील फरकही आपण लक्षात घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आपल्या प्रदेशामध्ये ही 6 महत्त्वपूर्ण अशी अभयारण्य आहेत आणि एक राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचीही जाणीव असणं विद्यार्थी या नात्याने आपल्याला खूप गरजेचे आहे असं मला वाटतं. म्हणून त्याचाही आपण विचार करायचा. आता हा जो धडा आहे
त्या धड्यामध्ये सुरुवातीलाच लेखकाने लिहिलेलं आहे, म्हणजे धड्याची मध्यवर्ती कल्पना जर आपण विचारामध्ये घेतली तर लेखकाचं जे संपूर्ण व्यावसायिकदृष्ट्या म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून जेव्हा त्यांना पोटापाण्याची कमाई करायची होते तेव्हा त्यांची नोकरी ही वेगळी होती, परंतु नोकरीच्या व्यतिरिक्त लेखकाने स्वतःच्या आवडीनिवडी जतन केल्या, स्वतःचे छंद जोपासले आणि मानवी जीवनामध्ये जर आपण अशा पद्धतीनं म्हणजे पोटापाण्यासाठी अर्थार्जन हे जरी गरजेचं असलं तरी माणूस म्हणून जगत असताना आपल्याला आनंददायी अशा घटना असणंही महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून लेखकाने स्वतःच्या जगण्यामध्ये ही निसर्गाची आवड जोपासन केली होती. आणि त्यांनी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा ते काझीरंगा अभयारण्यामध्ये जाण्याचा विचार त्याने केला, वेगवेगळे त्यांची मित्रमंडळी होती, त्यांच्या अनुषंगाने ते तिथपर्यंत पोहोचले. कारण ज्या एका कालखंडामध्ये माडगुळकरांनी हा धडा लिहिलेला होता, हे पुस्तक लिहिलेलं होतं, त्या कालखंडामध्ये काझीरंगा अभयारण्यापर्यंत जाणं हे अतिशय जिकिरीचं काम होतं, अतिशय मुश्किल असं काम होतं. परंतु जर आपल्याला आंतरिक आवड असेल, निसर्गाची आवड असेल, पशूंची आवड असेल, जंगली प्राण्यांची आवड असेल तर आपण कुठंही सहजपणे पोहोचू शकतो. तसंच इथं व्यंकटेश माडगुळकरांचं आहे, ते तिथपर्यंत पोहोचलेले आहे. आणि व्यंकटेश माडगुळकरांनी मी म्हटलं आहे की ग्रामीण बोलीमध्ये ग्रामीण जीवनाचं एक प्रत्येकारी चित्रण त्यांनी केलेलं आहे. त्यांना नवकथेचे शिल्पकार असंही संबोधलं जातं. परंतु त्यांच्या स्वभावाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे काय तर ते नर्म विनोद म्हणजे ते विनोदी लेखन करणारेही होते. आणि या सगळ्याकडे या पाठामधून नुसतं आपल्याला जंगलाचं वर्णन दिसत नाही आहे, नुसतं प्राण्यांचं वर्णन दिसत नाही आहे, तर मानवी मनाने जगण्याकडे कोणता दृष्टिकोन घेऊन बघायला हवं, जीवनातील आनंद कसा शोधायला हवा त्याचंही एक वर्णन प्रस्तुत पाठामधून तुम्हाला दिसून जाईल. म्हणून सुरुवातीला जेव्हा तुम्ही पाठाच्या बघताय तेव्हा तिथं आल्यानंतर ते वेगवेगळ्या पद्धतीनं बाकीचं अवलोकन करतात. म्हणजे खूप लांबून आलेले असतात म्हटल्यानंतर तिथं ते आंघोळ वगैरे करण्यासाठी जातात. तेव्हा ते बघतात की अरे एवढं घनदाट जंगल आहे आणि एवढ्या या घनदाट जंगलामध्ये अतिशय सुंदर असा फॉरेस्ट बंगला आहे. आणि त्या काळामध्ये त्या फॉरेस्ट बंगल्यामध्ये एअर कंडिशन होतं, गाद्या गिरद्या होत्या, गिझर होता, बाथटब होतं. आणि त्यांनी ही कल्पनाही केली नव्हती की असं काहीतरी जंगलामध्ये असणार. आणि ते हसूनच म्हणतात की अरे बरंच आहे की जंगल में मंगल. म्हणजे त्यांच्या याच्यामधून एक नर्म विनोदी झालर जी आहे ती आपल्याला दिसून येते. आणि जंगलामध्ये जायचं म्हणजे आपणही आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना जंगलाची आवड असते, त्यामुळे जंगलामध्ये जावंसं वाटलं म्हणून आपण गेलो सहज असं अजिबात होत नाही. तर त्याच्यासाठी काहीतरी नियम असतात, काहीतरी अटी असतात. जी माणसं जंगलामध्ये जातात ती काय करत असावीत, त्यांच्यासोबत दुर्बीण असते, त्यांनी जे कपडे घातलेले असतात ते कपडे तिथं पूरक असायला हवे असे कपडे असतात. आणि कोणत्याही एका जंगलामध्ये जाण्याअगोदर जी थोडी माहिती आपल्याला हवी असते ती माहिती एकतर आपण वाचून ती मिळवायची असते, नाहीतर अशी माणसं आपल्या अवतीभोवती असतात की ज्या माणसांकडून आपण ती माहिती गोळा करून घ्यायची असते. आणि लेखकानेही तेच केलेलं होतं. लेखकाने काही पुस्तकं वाचलेली होती आणि नंतर ते तिथपर्यंत गेलेले होते आणि ते सगळं त्यांनी बघितलं आणि मग ते ठरवतात की अरे फॉरेस्ट बंगला तर अतिशय सुंदर आहे. आणि त्यांचं निरीक्षण एवढं अचाड होतं की त्या निरीक्षणामधून त्यांनी तिथं त्या फॉरेस्ट बंगल्याचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन मी म्हणजे फॉरेस्ट बंगला अतिशय सुंदर अशा जागी होता, गाद्या गिरद्या होत्या, व्यवस्थित अशी आतल्या अंतर्गत सजावट केली होती. आणि अंतर्गत सजावटीमध्ये मेलेली जी जनावरं होती ती मेलेली जनावरं जी होती त्याच्यामध्ये वाघ, तरस, गिधाडं हे वगैरे होते, त्याचबरोबर गेंडेही होते. आणि तिथं जो कोणी जंगल अधिकारी होता त्या जंगल अधिकाऱ्याने काय केलेलं होतं की ती मेलेली जनावरं म्हणजे ती काही महिन्यापूर्वी वगैरे मरून पडलेली असावीत, ऊन आलं असावं, वारा आला असावा, पाऊस आलं असावं, त्यांचं मांस कुजून गेलं असावं, काही ठिकाणी मांसाला गिधाडाने खाल्लं असावं. आणि सहजपणाने ते जे सगळे जनावर आहेत त्यांचे सांगाडे तयार झाले होते. हा जो कोणी जंगल अधिकारी होता त्या जंगल अधिकाऱ्यानं ते सांगाडे स्वच्छ केले, सुंदर केले, साफ केले आणि त्या फॉरेस्ट बंगल्यामध्ये इंटेरियर डेकोरेशन अंतर्गत सजावट कसे सजवून ठेवले. आता बघा की लेखकाने हे बघितलेलं आहे आणि त्याने काय विचार केला की अरे तो कोणी जंगल अधिकारी होता ज्यानेही एवढी कलात्मक सजावट केली, तो जंगल अधिकारी किती कल्पक होता, किती सौंदर्यवादी विचाराचा होता. म्हणजे हेही आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे नुसतं आपण एखादा धडा जेव्हा अभ्यासतो तेव्हा नुसता त्याला किती मार्क मिळणार हे आपण जरी लक्षात घेतलं तरीसुद्धा आपण त्याच्यामधून काय घेऊ शकतो जगण्यामध्ये
हाही विचार तेवढा महत्त्वाचा आहे. आणि लेखकाच्या लक्षामध्ये ते आलं. आणि ते जेव्हा गेले होते, लेखक जेव्हा गेले होते, तेव्हा तिथला जो अधिकारी होता त्यांचं नाव त्याला खूप आकर्षक वाटलं, परिमल लहान. म्हणजे त्यांचं परिमल लहान हे नाव त्यांना खूप नाजूक आणि काव्यपूर्ण वाटतं. आणि प्रत्यक्षात ती व्यक्ती जेव्हा ते बघतात तेव्हा ती व्यक्ती वेगळी असते. म्हणजे व्यक्ती जराशी आडदांड असते, अगदी जबरदस्त, म्हणजे जसं जंगलामध्ये अधिकारी हवा तसाच असतो. आणि नाव त्याचं एवढं काव्यपूर्ण नाजूक, पण ते हे सांगत नाही, ते मनातल्या मनात ते म्हणतात. आणि मग ते ज्या कामासाठी आलेले असतात ते काम म्हणजे जंगल भ्रमंती करण्याचं काम. मग जंगल भ्रमंती करत असताना म्हणजे आत्ता जर आपण काझीरंगाला गेलो तर कुठंतरी एक आधुनिकता त्याच्यामध्ये दिसते. 4 दरवाजे जे एकूण आहेत त्या 4 दरवाजापैकी आपल्याला 2 दरवाजातून जीपची सफारी करता येते. अजूनही पायी चालत, म्हणजे आपण जर मोठं धाडस दाखवलं तर पायी चालत जाताना आपल्याला ते शक्यच नाही आहे. एकतर आत्ताच्या कालखंडामध्ये जीपची सफारी आपण करू शकतो, परंतु इथं लेखक ज्या कालखंडामध्ये गेले होते त्या कालखंडामध्ये त्यांना हत्तीचीच सफारी करावी लागली होती, कारण त्या वेळेमध्ये हत्तीवरती स्वार होऊनच ते सगळं करावं लागत असायचं. आणि तसंच इथं आपले व्यंकटेश माडगूळकर जे आहेत ते व्यंकटेश माडगूळकरांनी ही सफारी, आणि त्याच्या हत्तीवर जर बसायचं असेल तर त्याच्यासाठी ऑच टॉवर जो आहे तो ऑच टॉवर गरजेचा दिसला. आणि तो ऑच टॉवरवर ते उंचावरती गेले आणि मग हत्तीच्या पाठीवरती बसलेले आहेत. आणि असं बसून ते सफारी करतात. आणि मुद्दामहून त्यांचा जो तिथं अधिकारी होता तो त्यांना म्हणतो की गुड लक टू यू सर म्हणतं. म्हणजे आता तुम्ही जंगलामध्ये जात आहे ना, आणि हे जंगल कोणाचं आहे तर गेंड्याचं जंगल आहे. आणि गेंडा हा अतिशय ताकदवान प्राणी आहे. आणि काही सांगू शकत नाही ना आपण की जरी गेलो प्रवास करण्यासाठी आणि काही झालं तर, असा एक विचार. आणि लेखक विनोदी स्वभावाचे असल्याकारणाने त्यांनी म्हटलं की तुम्ही गुड लक टू यू सर असं म्हटलं आहे, परंतु आणि सेफ लँडिंग टू असंही म्हणा ना. म्हणजे मी जाणार अतिशय तुमच्या शुभेच्छा घेऊन, परंतु परत जेव्हा मी येईन तेव्हा व्यवस्थित मी इथपर्यंत यायला हवं आहे, म्हणून तुम्ही मला शुभेच्छा देत नाहीत का. म्हणजे ते काय करतात की अगदी सहजपणाने आपला जो विचार आहे तो विचार ते मांडण्याचा प्रयत्न करतात. कारण लेखकाला माहिती होतं, आणि काय माहिती होतं की लेखकाने जंगलामध्ये प्रवेश करण्याअगोदर पुस्तक वाचलं होतं. आणि त्या पुस्तक वाचनामध्ये त्यांना एक घटना आठवली. ती घटना कोणती होती तर एक जो शिकारी आहे त्या शिकाऱ्यानं एक घटना लिहून ठेवली होती. आणि त्या घटनेमध्ये त्याने नमूद केलेलं होतं की जंगलामध्ये सर्वश्रेष्ठ योद्धा कोण आहे तर सर्वश्रेष्ठ योद्धा हा गेंडाच आहे. आता बाकीच्या माणसांना सहज, म्हणजे आपण जर विचारलं की कोण जास्त ताकदवान प्राणी, तर आपल्याही मनामध्ये या क्षणी येतं की नाही, ताकदवान प्राणी हा कोण आहे तर वाघ आहे, वाघच जंगलातला ताकदवान प्राणी. म्हणजे इथं जंगलामध्ये सर्वश्रेष्ठ योद्धा गेंडा असं जेव्हा त्यांच्या वाचनामध्ये आलं तेव्हा ते जरा विचार करायला लागले. आणि ती त्यांनी घटना वाचली. आणि त्या घटनेमध्ये काय होतं तर एक जो शिकारी होता की ज्या शिकाऱ्याने ती घटना लिहून ठेवली होती 1880 साली, त्यामध्ये त्यांनी काय लिहून ठेवलं होतं तर तो जेव्हा गेंड्याची शिकार करण्यासाठी गेला होता तेव्हा गेंड्याची शिकार करत असताना एका गेंड्यावरती त्यांनी डझनभर बार टाकले. डझनभर बार टाकणे म्हणजे काय तर 12 गोळ्या त्याच्यावरती घातल्या. आता कोणतंही जनावर त्याला 12 गोळ्या घातल्यानंतर ते सहजपणाने मरून जाईल, हवालदिल होईल, विवळणार, खाली पडणार. आणि ह्यालाही तसंच वाटलं, शिकाऱ्यालाही तसंच वाटलं की असंच काहीसं होणार म्हणून. आणि मग त्यांनी जरासे तिन्ही सांजे झाले होते, त्याला वाटलं की आता गेंडा कुठंतरी जाऊन मरून पडणारच, मग आपण काय करूया की आपण दुसऱ्या दिवशी सकाळी येऊया. आणि तशा पद्धतीनं माग काढत ते सकाळी आले. तर सकाळी त्यांनी वेगळंच दृश्य बघितलं. तर हा जो जखमी झालेला गेंडा होता तो गेंडा 2 वाघांशी लढत देत होता. म्हणजे ते 2 वाघ ते आले होते, त्यांना वाघांना कदाचित वाटलं असेल हा जखमी झालेला गेंडा आहे आणि तो काय करणार की त्या गेंड्याला आपण सहजपणाने मारून टाकू, परंतु असं अजिबात झालं नाही. गेंडा जखमी होता. लक्षात धरा की 12 गोळ्या त्याच्या शरीराला लागल्या होत्या, पण तरीसुद्धा एवढा जखमी असलेला गेंडा रात्रभर जंगलामध्ये राहिला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शिकाऱ्यांना 2 वाघांना मारत असताना तो 2 वाघाशी झुंजत असताना दिसला. आणि हे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्या शिकाऱ्याच्या लक्षात आलं की अरे एवढा प्रचंड ताकदवान प्राणी. आणि मग गेंडा खूपच थकला आणि त्या थकलेल्या गेंड्यावरती परत त्याने गोळ्या घातल्या, तेव्हा तो गेंडा मरून गेला. आणि ही घटना त्यांनी प्रत्यक्षात बघितली.
प्रत्यक्षात बघून त्याने ही नोंद करून ठेवली आणि ही नोंद व्यंकटेश माडगूळकरांनी वाचली आणि तिथं ते आपल्या पाठामध्ये ती नमूदही केलेली आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते हत्तीवरून प्रवास करत करत पुढे गेले, मनामध्ये म्हणून लागले, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आहे की व्यंकटेश माडगूळकर हे नर्मविनोदी स्वभावाचे होते. विनोदी लेखनही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेलं होतं. आणि ते म्हणायला लागले की अरे, असा जो प्रसंग शिकाराच्या बाबतीत घडला आहे तो माझ्याही बाबतीत घडू दे की, म्हणजे काहीतरी लोकांना सांगण्यासारखं होईल. सांगण्यासारखं म्हणजे असं काय की त्यावेळेला मुंबईहून पुण्याहून एखादी व्यक्ती काझीरंगासारख्या दुसऱ्या टोकाला जाते, हे कसं शक्य आहे, लोकांना कदाचित खरं वाटणार नाही. मग समजा मी आता हत्तीवरती बसलेलो आहे, हत्तीवर बसून मी प्रवास करत आहे आणि त्या प्रवासामध्ये मला गेंडे दिसत आहेत वेगवेगळे, आणि इथं लिहिलेलं आहे की हत्तीसुद्धा काय करतो की गेंड्याला बघून घाबरतो आणि मागे 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 सरकतो. मागे सरकता असताना वरती जी माणसं बसलेली आहेत त्या बसलेल्यांना झाडांचे फटकारे खावे लागतात. कदाचित माणूस खालीही पडू शकतो, जायबंदीही होऊ शकतो. आणि हे सगळं होऊ शकतं कारण हत्तीला काही माहिती नसतं ना. लेखक सांगतात की हत्तीला काही माहिती नसतं की आपल्या पाठीवरती जो कोणी बसलेला आहे त्या माणसाला सांभाळून न्यायला हवं आहे, किंवा गेंड्याला काही कळणार नाही की आपल्याला बघण्यासाठी आलेले पर्यटक हे आपल्याला बघण्यासाठीच आलेले आहेत, हेही गेंडा काही समजून घेऊ शकत नाही. म्हणून लेखक अगदी विनोदाने म्हणतात की असं काहीतरी घडो की दुसऱ्यांना सांगण्यासारखं काहीतरी हो. म्हणजे सांगण्यासारखं म्हणजे काय, तर समजा मी आता याच्यावरून प्रवास करत आहे, असा गेंडा दलदलीत आपल्याला दिसत आहे आणि अचानकपणे हत्ती त्याच्या समोर जातो. हत्ती समोर गेल्यानंतर हत्ती एकदम गेंड्याला बघून घाबरतो आणि सरसर सरसर मागे पळत जातो आणि झाडांचे फटकारे बसतात आणि मी जायबंदी होतो. मग लोक मला विचारतात की हात कसा हे झाला आहे किंवा आणि काहीतरी, मग मला सांगायला मिळणार ना, आणि मग लोकांना खरं कारण कळणार. म्हणजे हे लेखकाची कल्पना आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा की लेखक काय करतात की जंगलामध्ये फक्त आनंद शोधण्यासाठी जात आहेत, जंगलामध्ये फक्त समाधान शोधण्यासाठी जात आहेत. दैनंदिनच्या धकाधकीच्या जीवनामध्ये थोडासा बदल म्हणून हे करणं किती महत्त्वाचं आहे याचा विचारही याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. इथं हत्तीवरती बसतात ते आणि जेव्हा ते प्रवास करतात तेव्हा त्यांना वेगवेगळी दृश्य दिसतात, वेगवेगळी दृश्य दिसतात. आणि वेगवेगळ्या दृश्य, आता तुम्ही जर आसामचा भौगोलिक परिसर बघितला तर त्या भौगोलिक परिसरामध्ये आपल्याला पूर्णपणे दलदल दिसते. दरवर्षी तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचत असाल, न्यूज चॅनलमधून तुम्ही बघत असाल तर एकही वर्ष असं जात नाही की ज्या वर्षी आसाममध्ये पूर येत नाही. आता तर अलीकडे तर पूर येतो आणि काझीरंगा अभयारण्यातील शेकडो गेंडे वाहून गेलेले आहेत. म्हणजे लोअर आणि अपर आसाम असे दोन पद्धतीचे भौगोलिक भाग आहेत. त्याच्यापैकी अपर आसाममध्ये म्हणजे डोंगराळ भाग आहे तिथं हे सगळं होत नाही आहे, पण लोअर आसाममध्ये दरवेळी माणसांना प्राण्यांना हे सगळं त्रासदायक असं करावं. म्हणजे ब्रह्मपुत्र नद जी आहे ती सगळी अशा पद्धतीनं पूर्णपणे भरते आणि पूर येतो मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे हे चित्र म्हणजे वेगवेगळे दृश्य त्याला दिसते. ही सगळी दलदल आहे, दलदलीमध्ये गेंडे आपल्याला ठिकठिकाणी दिसतात. आणि गेंडे आणि हत्ती या दोघांची आपण जर तुलना केली तर तुम्हाला गेंडा हा अतिशय जाड कातडीचा दिसतो. आपण म्हणतो बघा आपल्या दैनंदिनच्या जीवन व्यवहारामध्ये एखादी कोणी व्यक्ती, एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी किंवा कोणीही एखादा माणूस जर समजा त्याला कितीही सांगितलं, कितीही उपदेश केला, काहीही बोललं तरी जेव्हा तो ऐकून घेत नाही किंवा ते ऐकून घेत नाही तेव्हा एक सहज वाक्य आपली जुनी जाणती म्हणतात की गेंड्याच्या कातडीचा आहे म्हणून. कारण गेंड्याच्या कातडीचा कशासाठी, तर गेंड्याच्या कातड्या म्हणजे इथं लेखक जेव्हा फिरतात ते फिरत असताना लेखकाने निरीक्षण केलेलं आहे, काही नोंदी ठेवलेल्या आहेत. त्या नोंदीमध्ये त्यांनी बघितलेलं आहे की अरे त्यांना भटकंतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेंडे दिसले. मग त्यांना एकही गेंडा उभा राहिलेला दिसला नाही, तर सगळे गेंडे पाण्यामध्ये बसलेले होते. आणि त्या गेंड्यांच्या पाठीवरती गाय बगळे होते, मैना होत्या, कोतवाल हे पक्षी होते. आणि त्यामुळे लेखकाचं विचारचक्र फिरू लागलं की अरे हे सगळे गेंडे पाण्यातच का बसून आहेत. आणि मग ते विचार करतात, त्यांना कळून चुकतं की गेंड्याची कातडी ही जाड असते, त्याला घड्या असतात, त्याला वळ्या असतात आणि त्याच्यामध्ये गोचीड, गोमाशा यासारखे जे छोटे कीटक आहेत ते बसतात आणि ते त्याला त्रास करतात, त्याचं रक्त पितात. आणि त्यांच्या त्रासापासून बचाव मिळायला हवा, त्यांच्या त्रासापासून सुरक्षा मिळायला हवी म्हणून गेंडे पाण्यात बसून राहतात. त्यांचं अर्ध अधिक अंग जे आहे ते पाण्यामध्ये असतं
आपण बघतो ना आपलं जेव्हा आपल्या घराकडून प्रवास वगैरे करत असताना कुठं पाण्याचं डबकं वगैरे दिसलं की म्हशी ज्या आहेत त्या म्हशी रेडे वगैरे पाण्यामध्ये बसलेले आढळतात आणि त्यांच्या अवतीभोवती गाय बगळे वगैरे दिसतात. म्हणजे असंच दृश्य काहीसं त्या दलदलीमध्ये आपल्याला दिसतं. आणि ते असं जेव्हा त्या सगळ्या कृमीपासून त्या सगळ्या कीटकापासूनचा त्रास जो आहे तो त्रास वाचवण्यासाठी ते पाण्यामध्ये बसून राहतात. आणि हा सगळा प्रवास करत असताना जेव्हा लेखक हत्तीवर बसलेले असतात ते तिथे जातात, एका जागी येतात एका डबक्याच्या शेजारी आणि हत्ती जरासा स्थिर होतो, थांबतो, हत्ती जरासं हलतो, काहीतरी म्हणजे हल्ल्यासारखं मागे मागे सरकल्यासारखं दिसतो. लेखक म्हणतात की एखादा खडक आहे तिथं आणि तो खडक जेव्हा तिथं दिसतो तेव्हा हत्ती कदाचित हलत असावा. आणि तो खडक आहे असं जेव्हा म्हणतो त्याच वेळेला भस्स दिशे पाण्यातून एक मोठं धूळ वर येतं. म्हणजे बूड खाली टेकून महाराज उठतात असं ते म्हणतात त्यावेळेला. आणि ते धूळ कोणाचं असतं, तो दगड नसतो, तो पाण्यात बसल्या कारणाने लांबून लेखकाला तो दगड कसा भासतो. परंतु हत्तीला त्याची संवेदना कळते आणि जेव्हा हत्तीच्या लक्षात येतं की समोर गेंडा आहे म्हटल्यानंतर तो जरासा मागे सरण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जेव्हा लेखकाला कळतं की हत्ती मागे सरतो आणि एक शिंगी गेंडा प्रचंड मोठ्या म्हणजे अगदी असं आरामात उठून जेव्हा उभा राहतो तेव्हा लेखकाच्या लक्षात येते की अरे खरंच आहे की गेंडा समोर दिसला की हत्ती घाबरतो. याची प्रचिती त्या एका प्रसंगावरून लेखकाला येते. आणि जेव्हा तो चिखलातून वर आलेला गेंडा असतो तेव्हा काचा कसलेला मल्लासारखा असं लेखक त्याचं वर्णन करतात. म्हणजे एखादे कुस्तीवीर असतात बघा, उघड्या बंब शरीराचे, ते मैदानामध्ये कुस्ती खेळतात आणि त्यांच्या माती लागते त्यांच्या अंगाला, म्हणजे तशा पद्धतीचाही दिसतो. आणि दुसरं म्हणजे कुंभमेळ्यातल्या गोसाव्यासारखं असंही वर्णन करतात. म्हणजे आपल्या इथे प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा होतो त्या कुंभमेळ्यामध्ये म्हणजे समजा लाखो साधू भाविक वगैरे जेव्हा आंघोळ करतात एकाच वेळेला तेव्हा त्या सगळ्या पाण्याचं वर्णन ते काय करावं. लाखो भाविक एखाद्या पाण्यामध्ये एकाच वेळेला आंघोळ केल्यानंतर ती परिस्थिती कशी असावी. म्हणजे काहीसं एक वेगळं दृश्य ते याच्याशी जुळवतात आणि मग त्याचंही वर्णन करतात ते. आणि अशा पद्धतीनं तो गेंडा त्यांना प्रचंड आणि मग त्यांचा अगदीच त्यांना प्रत्यक्षात अनुभव होतो की खरंच आहे गेंडा हा जंगलामध्ये त्या म्हणजे हत्तीसुद्धा त्याला वचकून असतो, घाबरून असतो. हे दृश्य त्याने प्रत्यक्षात डोळ्यामधून बघितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या ते लक्षात येतं आणि ते तसं त्या पद्धतीनं वर्णन करतात. या सगळ्या प्रवासामध्ये लेखकाला विविध दृश्य दिसतात. एक दृश्य मी सांगितलेलंच आहे की कशा पद्धतीनं गेंडे सगळे पाण्यामध्ये बसलेले असतात आणि सगळे पक्षी त्यांच्या अवतीभोवती असतात. तर ते पाण्यामध्ये का बसलेले असतात, तर या कृमी कीटकापासून त्रास वाचवून घेण्यासाठी ते पाण्यामध्ये बसतात. आणि त्यांच्यावर कायम गाय बगळे वगैरे असतात. हे कशासाठी असतात, तर त्यांच्या अंगावरील ते कृमी कीटक खाण्यासाठी ते गाय बगळे त्याच्यावरती बसलेले असतात. पुढे गेल्यानंतर गवताचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्या गवताच्या वर्णनामध्ये ऑटर हायसिथ नावाची जलपर्णी जी आहे, जे ती जे दलदल जे आहे ते दलदल त्या जेव्हा आपण प्रत्यक्षात बघाल तेव्हा आपल्या लक्षामध्ये येईल की अख्खं ते दलदलीचं सगळं जे जंगल आहे ते जंगल ह्या सगळ्या याच्यामधून व्यापलेलं आहे. आणि ही जलपर्णी अशी आहे ती पाश्चात्य देशातून अमेरिकेतून विमानातून आलेली आहे. अशा पद्धतीचे हे जलप्राणी ती काय होते की प्राणीही खाऊ शकत नाही आहेत, पानंही त्याचे खात नाहीत, कोणी मुळंही खात नाहीत आणि कितीही जरी मारून टाकली तरीसुद्धा ती मरत नाही आहे. म्हणजे असं एक संकट कसं जंगलावरती ते आहे. ही जलपर्णी तिथं दिसते. त्याशिवाय हॉग डिअर्स आहेत, हॉग डिअर्स नावाची हरणं जी आहेत ती हरणं तिथं दिसतात. आणि वेगवेगळं म्हणजे आणखी त्यांनी वर्णन केलेलं आहे लेखकाने की हा जो प्राणी आहे गेंडा, एक शिंगी गेंडा, तो गेंडा मौल्यवान प्राणी आहे. आणि मौल्यवान अशासाठी की गेंड्याचं शिंग जे आहे ते शिंग तस्करी करण्यासाठी वापरतात. म्हणजे त्याच्या शिंगांनासुद्धा किंमत आहे. जेव्हा लेखकाने हा पाठ लिहिला होता, आता कितीतरी वर्ष म्हणजे 4-5 दशकं उलटली असतील हा पाठ लिहिलेला, त्यावेळेला त्या शिंगांचा एका शिंगाचं वजन 1 किलो असायचं आणि 15,000 रुपये मिळायचे. म्हणजे त्यावेळेला एवढी किंमत तर आता किती असावी. आणि ह्या एका लालसेनं आशेनं या एवढ्या मोठ्या चांगल्या जी जंगलची शान आहे, आपल्या देशाची शान आहे, अशा एका अवाढव्य प्राण्यांची तस्करी व्हायची आणि अजूनही होते. आणि जेव्हा हे शिकार चोर किंवा ज्यांना गेंड्यांना वगैरे मारायचं असतं ते काय करतात, ते अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास करतात. त्यांनी तो अभ्यास केला होता. गेंड्याची एक सवय आहे, तिथं तो तुम्हाला भाग महत्त्वाचा आहे, काही महत्त्वाचे आहे ते मी सांगेन तुम्हाला. परंतु तो जो भाग की गेंड्याची शिकार कशी केली जाते, तर गेंडा हे वेडं जनावर असं लेखकाने म्हटलेलं आहे. वेडं जनावर अशासाठी तो एकटा जीव सदाशिव असतो.
हत्तीला जर बघितलं तर हत्ती कळप घेऊन फिरतात, हरणं कळपानं फिरतात जंगलामध्ये, परंतु गेंडा तसा फिरत नाही. तो एकटाच अगदी बिनधास्त, बिनधोक, निर्धास्त, कोणालाही घाबरत नाही. म्हणजे एकतर तो सरळ दुसऱ्याला मारणार किंवा स्वतः तरी मरणार, परंतु त्याच्याकडे छक्के पंजे अजिबात नाही आहेत. आणि त्याची बिचाराची सवय कशी आहे, तर एक गेंडा ज्या जागेवरती विष्ठा टाकतो त्याच जागेवरती दुसऱ्या दिवशीही विष्ठा टाकतो. तो आणखी वेगवेगळी जागा हेरत नाही. आणि विष्ठा टाकण्यासाठी जाण्याची त्याची पद्धती कशी आहे, तर तो मागे 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 सरकत जातो. आणि मागे मागे सरकत गेल्यानंतर तो पुढे चालत जात नाही. आणि हे शिकाऱ्यांना माहिती आहे. आणि शिकारी काय करतात, तर त्याची विष्ठा हेरतात, तो कुठं विष्ठा घालते ते, आणि त्या जागेवरती ते खड्डे खणतात आणि खड्डे खणून त्याच्यावरती पालापाचोळा घालतात. आणि वेडा गेंडा मागे मागे जेव्हा सरकत येतो विष्ठा टाकण्यासाठी, तेव्हा त्या खड्ड्यामध्ये पडतो, कोसळतो आणि फसून जातो. म्हणजे अशा पद्धतीनं क्रूर पद्धतीनं त्यांची हत्या केली जाते. आपण विद्यार्थी सुजाण आहात, तुम्ही या सगळ्यांचा विचार करणं आवश्यक आहे. कारण हे जंगली श्वापदं जी आहेत ती आपले मित्र आहेत. जंगल आमचं संवर्धन करणार आहे, जंगल आम्हाला श्वास देतं, जंगल आम्हाला पाणी देतं, आणि त्याही पलीकडे जाऊन जंगल आम्हाला आनंद देतं, समाधान देतं. जे समाधान लेखकाने या पाठामधून आत्मसात केलेलं आहे. म्हणून त्यांनी निरीक्षणं नोंदवलं आहे, तीही त्याच्यासाठी महत्त्वाची अशी निरीक्षणं आहेत. म्हणजे ही अशी वेगवेगळी हॉग डिअर्स त्यांना भेटलेली आहेत. गवत जे आहे ते गवतही त्यांना दिसलं. म्हणजे तुम्ही जर काझीरंगाच्या अभयारण्यामध्ये गेलात आणि चालत जाऊच आपण शकत नाही, परंतु आपण तसा समजा प्रयत्न केला तर कोणी दिसणारही नाही आपल्याला, आपण चालत जाणंच शक्य नाही, एवढी प्रचंड दलदल आणि मोठ्या प्रमाणात गवत आहे. ते गवताचं सुरेख आणि सुंदर वर्णन या पाठामधून त्यांनी केलेलं आहे. आणि लेखक सांगतात की जंगलालासुद्धा स्वतःचा एक सुंदर वास असतो. आणि तो जंगलाचा वास कोणाला कळतो, की ज्याला जंगल आपलंसं वाटतं, ज्याला जंगलामध्ये जावंसं वाटतं, त्यालाच तो जंगलाचा सुंदर वास कळू शकतो. आणि त्या जंगलाचं एक वेगळेपण त्याने अनुभवलेलं आहे. जो गेंड्याचा प्रसंग त्यांनी सांगितलं आहे, त्या प्रसंगामध्ये एक जीवघेणा प्रसंगही त्यांनी सांगितलेला आहे. की जेव्हा हत्तीवरून ते बसून जात होते आणि जात असताना हत्ती जेव्हा सरसरतो की त्याला भीती वाटते, तेव्हा लक्षात येतं की समोर गेंडा आहे. एकदम गेंडा उभा राहतो, अगदी हाताच्या अंतरावरती गेंडा असतो. हत्ती आणि गेंड्या दोघांची नजरानजर होते. आता काहीही होऊ शकतं. गेंडा तर अशा एका दृष्टिकोनातून बघत होता की लेखक आता मनात म्हणू लागले की आता हलगी वाजू लागली, तू 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 करून तुतारी झाले की आता रणशिंग फुंकलं जाईल आणि गेंडा चाल करून हत्तीवरती येईल, हत्ती धूम पळेल, असं काहीतरी निश्चित घडणार, असा एक आडाखा लेखकाने मांडला होता. परंतु तसं झालं नाही. कारण गेंड्याची जी नजर होती ती नजरेमध्ये लेखक म्हणत आहेत की त्याची नजर कशी होती, अगदी हत्ती होता, हत्तीवरती लेखक बसलेले होते आणि अगदी हाताच्या अंतरावर गेंडा उभा होता. आणि गेंडा असं काही बघत होता की का हाडं मोडून घ्यायचे आहेत का, म्हणजे तुम्ही समोर येऊनच तर दाखवा, तुमचे हाडच खिळखिळ करून टाके. म्हणजे असा एक अविर्भाव त्या गेंड्याच्या नजरेमध्ये होता. आणि तो अविर्भाव लेखकानेही बघितला. परंतु त्यांच्या सुदैवाने असं काहीही घडलं नाही. गेंड्याने कदाचित चांगला विचार केला असावा असं लेखक म्हणतात. आणि गेंडा अगदी मागे बघत बघत वळला, तो पुढे गेला की आपल्यावरती मागून हल्ला तर होत नाही ना, असा विचार करून तो पुढे वळलेला आहे. असा हा गेंडा आपण जर बघितला तर त्या गेंड्याची थाट, गेंड्याची ऐट आणि त्याचं जे शिंग जे आहे ते शिंगावरून लक्षात येतं की गेंड्याचं वेगळेपण कोणतं आहे ते. आता शिंगासंदर्भात जेव्हा मी मगाशी सांगितलं होतं, शिंगांचे सुद्धा काही उपयोग जे आहे ते उपयोग त्यांनी सांगितले लोकमानसामध्ये. हे असं आहे असं अजिबात नाही आहे, तर लोकसंकेत आहेत. म्हणजे लोक मानतात की शिंग काय केलं जातं, तर गेंड्याचं शिंग जे आहे ते शिंग समजा उशीखाली ठेवलं गरोदर स्त्रीनं तर तिची प्रसूती खूप म्हणजे वेदनाविरहित होऊ शकते असं लोक मानतात. आणि ते लेखकाने इथं नमूद केलेलं आहे. दुसरं म्हणजे त्यांचं मूत्रसुद्धा आहे गेंड्याचं, ते सुद्धा मूत्र जर प्राशन केलं तर त्याचंही अनेक औषधी गुणधर्म आहेत, हेही लोक मानतात. आणि ह्या एका कारणामुळे किंवा जर समजा कसले चर्मरोग झाले तर त्या चर्मरोगावरती गेंड्याची कातडी पांघरली जाते असंही सांगितलं जातं. आणि ह्या अशा वेगवेगळ्या कारणामुळे गेंड्याची हत्या करण्यात येते. आपल्याला माहिती आहे की बाकीच्या प्राण्याबद्दलसुद्धा असे गैरसमज, अंधश्रद्धा वगैरे जुळलेल्या असतात आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा लोक त्या प्राण्यांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. लेखकाने हे इथं नमूद केलेलं आहे की सांगितलं आहे की असं होऊ शकतं, म्हणून हे झालेलं आहे. म्हणजे हे शिंगसुद्धा कसं हरणाच्या शिंगासारखं नसतं,
ते बारीक केस जर आहे ते केस एकसारखे घट्ट केले तर तंतूसारखं ते शिंग असतं आणि ते शिंग मुळातून उखडलं जातं आणि काही दिवसाने कालांतराने ते शिंग त्याच्या जागी नवं शिंगसुद्धा येऊ शकतं. असं हे शिंग आहे आणि ते मधोमध असतं. एक शिंगी गेंडा आहे ते मधोमध असतं आणि ते शिंग त्याचं एक संरक्षक कवच म्हणूनही तिथं वापरलं जातं. म्हणजे असं हे गेंडा आणि गेंड्याचं वेगळेपण म्हणजे गेंड्याचं वर्णन जे आहे ते वर्णन केलेलं आहे. आणखी एके ठिकाणी त्यांनी गेंड्याला जेव्हा जंगलामध्ये बघितलं होतं तेव्हा त्या गेंड्याला त्यांनी म्हटलं आहे की हा जंगलातला गेंडा आहे. तो जंगलातला गेंडा कसा आहे तिथं काही म्हणजे आपण जेव्हा बोंडला अभयारण्यामध्ये जातो तेव्हा सगळे प्राणी जे वाघ वगैरे जे आहे ते कैदेमध्ये असतात, तुरुंगामध्ये असतात, पिंजऱ्यामध्ये असतात आणि बाहेर आपण मोठे वाघ असतो आणि बाहेर आपण असतो म्हणून त्यांना खिजवतो आपण. परंतु जर प्रत्यक्षात आपण जंगलामध्ये गेलो आणि प्रत्यक्षात जर वाघ समोर आला, गेंडा समोर आला तर काय आपली परिस्थिती होईल. इथं लेखकाने त्याचंही एक जर असं वर्णन केलेलं आहे की हा जो गेंडा आपण बघतोय तो गेंडा आहे झूमधील गेंडा आहे. म्हणजे म्हैसूरच्या झूमध्ये जेव्हा आपण जातो आणि गेंडे बघतो तेव्हा ते अतिशय दीनवाणे झालेले असतात. मागतकऱ्यासारखे येणाऱ्या पर्यटकांकडे आपल्याला काही खायला तर देत नाही ना, अशा पद्धतीने बघणारे दीनवाणे गेंडे. आणि याच्या उलट जंगलातील गेंडा बघा, तो कसा भारद असतो, रुबाबदार गेंडा असतो, कारण तो स्वतःच्या घरामध्ये राहणारा गेंडा असतो, भाड्याच्या घरामध्ये नाही. म्हणजे इथं विनोदाने लेखकाने म्हटलेलं आहे की जेव्हा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला जेव्हा आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बघतो तेव्हा त्याचा रुबाब, त्याचा थाट जो आहे तो थाट आपण काही औरच बघत असतो. परंतु त्याच अधिकाऱ्याला जेव्हा आपण त्याच्या घरामध्ये जाऊन बघतो आणि त्याच्या घरामध्ये त्याची बायको असते तेव्हा मात्र तो अधिकारी कसा दिसतो तशा म्हणजे लेखकाने मी सांगितलं कसं विनोदी त्याची बुद्धी आहे. त्यामुळे त्यांनी ते जरासं वर्णन तिथंही केलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीनं म्हणजे हा एक भाग त्याच्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीनं काझीरंगा अभयारण्य ह्या पाठामधून लेखकाने एक निर्मळ आणि नितळ असं वर्णन केलं आहे. तिथं लेखक कुठंही तुम्हाला सांगत नाही की तुम्ही असंच करायला हवं, परंतु जर आपल्याला ही आवड असेल तर आपण या जंगलामध्ये जाताना खबरदारी घेऊन जाणं गरजेचं आहे. काही गोष्टी वाचन कराव्यात, काही गोष्टींचा अभ्यास करावा आणि जीवनामध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्याही आहेत. परंतु आत्ता या दृष्टिकोनातून आपण या पाठाचा विचार करायचा की आपण परीक्षेमध्ये त्या पाठाला कसे सामोरे जाऊ. जेव्हा आपण आत्मीयतेने त्या पाठाकडे बघू, जेव्हा आपण त्या पाठाशी समरस होऊ, जेव्हा आपल्याला त्या पाठाबद्दलची वेगळी माहिती आत्मसात करू, तेव्हा आपोआपच एखादा पाठ आपल्या जगण्यामध्ये महत्त्वाचा वाटतो. कारण आपल्याला ज्या विषयाची आवड असते त्या विषयाची आवड आपल्या मनामध्ये अतिशय समरसरीतीने निर्माण व्हायला हवी, तेव्हाच आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून तुम्ही काय लक्षात घ्यायला हवं, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता प्रश्न उत्तरं जर लक्षात घेतलं तर हे काही ठराविक महत्त्वाचे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नामध्ये काझीरंगा अभयारण्यातील फॉरेस्ट बंगला कसा होता, तर तो कसा होता. गाद्या गिरद्या वगैरे बाथटब होतं, गिझर होतं, हे सगळं होतं. म्हणजे अतिशय म्हणजे आधुनिक सगळ्या जीवनशैली जी आहे, आधुनिक जीवनशैली आहे, त्या आधुनिक जीवनशैलीचं सगळं एक वेगळेपण जे आहे ते त्या फॉरेस्ट बंगल्यामध्ये होते त्या कालखंडामध्ये. आणि अतिशय कलात्मक रीतीने तो बंगला सजवला होता, त्याची अंतर्गत सजावट केलेली होती वेगवेगळ्या माध्यमातून. तर काझीरंगा अभयारण्यातील गवताचे वर्णन कसे केलेलं आहे. म्हणजे गवत उंचही नव्हतं, काही ठिकाणी उंच गवत होतं आणि त्याशिवाय बाकीची जी वॉटर हायसिड नावाची वनस्पती जी आहे त्या वनस्पतीनं खूप नासाडीही केलेली होती. वेगवेगळे पक्षी आपल्याला दिसतात, वेगवेगळ्या तऱ्हेचे प्राणी, अशा वेगळ्या म्हणजे एक जंगलाचा सुरेख वास त्या गवताच्या माध्यमातून यायचा असंही वर्णन केलेलं आहे. मोठी प्रश्न जे आहेत त्या मोठ्या प्रश्नातून शिकाऱ्याने गेंड्याच्या संदर्भात कोणती हकीकत लिहून ठेवलेली आहे. म्हणजे गेंड्यावरती डझनभर बार मारून सुद्धा नंतर तो 2 वाघांशी लढत देत होता. हा जो सगळा प्रसंग आहे तो प्रसंग त्या शिकाऱ्याने लिहून ठेवलेला होता. त्याशिवाय काझीरंगा अभयारण्यात प्रथमच दिसलेल्या गेंड्याचे वर्णन कसे केलेले आहे. म्हणजे प्रथम त्याच्या घरामध्ये असलेला तो गेंडा म्हणजे कशा पद्धतीनं भस्स दिशी बाहेर आला, हे सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्याशिवाय शिकारचोर गेंड्याची शिकार कशी करतात, तर विष्ठा टाकण्याची त्यांची एकाच जागची सवय आणि मग तो मागे मागे कसा येतो आणि अगदी खड्ड्यामध्ये कसा पडतो याचंही वर्णन झालेलं आहे. त्या पद्धतीनं ते शिकारचोर शिकारी करतात गेंड्याची. त्याशिवाय काझीरंगा अभयारण्यात फिरताना लेखकाला गेंडे पाण्यातच बसलेले का आढळले, तर गेंड्याची कातडी ही जाड असते घड्यावळ्या आणि त्यामुळेच ते पाण्यात बसलेले, कृमी कीटकापासून बचाव व्हायला हवा आहे म्हणून ते पाण्यात बसलेले त्याला आढळलेले आहेत.
आता काही वाक्य जे आहेत ही वाक्य काही दिलेले आहे म्हणजे प्रतिकात्मक मी दिलेले आहेत. आपण धडा वाचायचा, धडा वाचणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये विविध अशा पद्धतीची वाक्य आहेत, परंतु आपल्या लक्षामध्ये काही वाक्य ठळकपणाने राहायला हवीत. म्हणूनच फक्त इथं काही वाक्य दिलेले आहेत. काही गेंडे नॅचरल डेथनं मरतात, प्रत्येक वर्षी आम्ही त्यांच्या शिंगांचा लिलाव करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काही गेंडे नॅचरल डेथनं मरतात, प्रत्येक वर्षी आम्ही त्यांच्या शिंगांचा लिलाव करतो. नॅचरल डेथ म्हणजे नैसर्गिक आपत्ती येते, म्हणजे वारा असू दे, सर्प चावणं असू दे किंवा आणखी आजारी पडल्याने, वृद्धत्व आल्याने असे गेंडे मरतात. आणि काही गेंडे जे आहेत ते मुद्दामहून मारले जातात. या अर्थाने एका वाघाची मान गेंड्यानं फाडली होती आणि दुसरा वाघही रक्ताने माखलेला दिसत होता. म्हणजे संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी वाक्य आहेत. म्हणजे संदर्भ आणि स्पष्टीकरण असे दोन भाग करून ही उत्तरं आपल्याला लिहिणं गरजेचं असतं. काही शब्दार्थ आहेत. म्हणजे कठीण शब्द जे आहेत त्या शब्दांचे अर्थ अदबीने म्हणजे नम्रतेनं, माग घेत म्हणजे मागोवा घेत घेत, शोध घेत घेत, काचा, कासोटा, तरस, मांसाहारी वन्य प्राणी म्हणजे कोल्ह्याच्या कुळातील हा प्राणी आहे. त्याशिवाय जायबंदी म्हणजे जखमी, हलगी म्हणजे एक लोकवाद्य आहे, वेगवेगळ्या लोकसंगीतामध्ये त्याचा वापर केला जातो. आणि ढोक म्हणजे गिधाडासारखा पक्षी. आपण जर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये गेलो तर तिथं माळढोक अभयारण्य आहे आणि त्या माळढोक अभयारण्याचं शान म्हणजे हा ढोक पक्षी जो आहे तो पक्षी आहे. त्याच्या भावाचे म्हणजे काही व्याकरणाचा भाग इथं घेतला आहे. भावाच्या रसिक, रसिकता, स्वच्छ, स्वच्छता, सुंदर, सौंदर्य, तरुण, तारुण्य म्हणजे य, त्व, ता, गिरी वगैरे सारखे प्रत्यय लावून हे भावाचक नावं आपण तयार करतो. विशेषणं तयार करा. जंगल, जंगली, कृपा, कृपाळू, प्रदेश, प्रादेशिक. त्याशिवाय विरुद्धार्थी शब्द रसिक, अरसिक, स्वच्छ, अस्वच्छ, तरुण, म्हातारा, वृद्ध, कृपा, अवकृपा, शांत, अशांत, वेडा, शहाणा. आणि वचन बदला. योद्धा, योद्धे, वाट, वाटा, घर, घरे, बंगला, बंगले. लिंग बदला. हत्ती, हत्तीण, वाघ, वाघीण, तरुण, तरुणी, महाराज, महाराणी, बैल, गाय. म्हणजे हे जे इथं मी व्याकरण सांगितलेलं आहे हे सगळं या पाठाशी निगडीत असलेलं आहे. जेव्हा आपण एखाद्या धड्याचा अभ्यास करतो तेव्हा जर आपणच शोधले ते शब्द, म्हणजे वाचत असताना ते शब्द जर आपण काढले, बाजूला काढले तर आपल्याला सरावही होऊन जाईल, आपल्याला त्याचा अभ्यासही कळेल. म्हणून वाचत असताना वाक्प्रचार कोणते आहेत, कठीण शब्द कोणते आहेत, भाववाचक नामं कोणती असू शकतात, विरुद्धार्थी शब्द हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप म्हणजे सहज आणि सोपं जाईल. म्हणून मी सांगते की वाचन हे महत्त्वाचं आहे आणि वाचन जर केलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल आणि जी प्रश्न वगैरे आहेत त्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहजपणाने परिच्छेदाच्या माध्यमातून आपल्याला तिथं दिसत आहेत. आपल्याला आणखी वेगळीकडे शोधण्याची गरज नाही. गरज आहे ती फक्त वाचन करण्याची आणि शोध घेण्याची. ही शोधक नजर तुमच्यामध्ये असणं हे मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. तर या दृष्टिकोनातून पूरक वाचन जे आहे या पाठाशी निगडीत असलेलं एक माणूस म्हणून आपल्याला जर समृद्ध व्हायचं असेल, तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला भरपूर गुण मिळणं ही सुद्धा शुभेच्छाच आहे, परंतु त्याचबरोबरीनं एक व्यक्ती म्हणून आपण समृद्ध होत जाणं हेही तेवढंच गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की पूरक वाचन हेही तेवढं महत्त्वाचं आहे. म्हणून मी 1-2 पुस्तकं तुम्हाला सुचवते. एक म्हणजे जंगलातील दिवस, हे मूळ पुस्तक, ज्या मूळ पुस्तकातून व्यंकटेश माडगूळकरांचा हा पाठ घेतलेला आहे ते पुस्तक तुम्ही मुद्दामहून वाचा आणि वाचल्यानंतर तुम्हाला आनंदच होईल. कारण म्हणजे आपलं जरी बालपण एका आधुनिक जीवनशैलीमध्ये गेलं तरी आपल्या पालकांचं बालपण जे आहे ते ज्या एका जीवनशैलीमध्ये गेलं, वनामध्ये हिंडणं वगैरे, त्या सगळ्यांचं वर्णन अतिशय सुंदर रीतीने व्यंकटेश माडगूळकरांनी या पुस्तकामधून केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे जंगलाचं देणं हे मारुती चितमपल्लीचं पुस्तक, यामध्ये सुद्धा जंगलाचं एक वेगळं वर्णन या दोन्ही पुस्तकामधून केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे मुद्दामहून वाचायचा प्रयत्न करा. त्याशिवाय काही स्वाध्याय आपण घेऊ शकतो. त्या स्वाध्यायामध्ये गोव्यातील अभयारण्याची माहिती संग्रहित करणंही होऊ शकतं. म्हणजे जी 6 अभयारण्य आहे आपल्या गोव्यामधील त्याच्याविषयी आपल्याला बोंडला माहिती असतं, बाकीच्या गोष्टी माहिती नसतात. म्हणून ह्या 6 अभयारण्याचा जर आपण विचार केला, माहिती गोळा केली तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. किंवा जंगल भ्रमंती करून त्याचाही जर काही विद्यार्थ्यांना जंगलाची आवड असेल तर त्यांनी असेही उपक्रम करायला हरकत नाही की जंगलाची भ्रमंती करून आपण जर असं काहीतरी एक वेगळा आनंद घेतला तर तेही होऊ शकतं. त्याशिवाय जंगलाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करा की आज जंगल आणि माणूस यांच्यामध्ये जो संघर्ष निर्माण होत आहेत, मग त्याचा जर एक माणूस या नात्याने, एक या समाजाचा जबाबदार घटक या नात्याने जर आपण विचार केला तर त्याचा
याचाही विचार आपल्याला करता येऊ शकतो. या दृष्टिकोनातून हे सगळं करणं महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून काझीरंगा अभयारण्य हा पाठ तुम्ही अभ्यासा. तो पाठ अभ्यासताना तुम्ही आनंदाने त्या पाठाकडे बघा. तुम्हाला आपोआपच त्या पाठाविषयीचं वेगळेपण जाणवेल आणि तो पाठ सहजपणाने लक्षात राहील आणि तुम्ही त्याचा विचार निश्चितपणाने कराल. धन्यवाद. Prudent Scholars, powered by Lupin Pharmaceuticals. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस.